हो, करा 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 ना. बोला बोला. हा. तर यांच्या म्हणजे मित्राच्या बहिणीची मुलगी आहे, ती नाशिकवरून आलेली होती इथे. हम्म. आणि त्यांच्या मित्राचा मुलगा पण माझ्याकडे आहे सेकंड हम्म. लेवलला. हम्म. मग तिला म्हटलं आता तुझ्या 4 लेवल झाल्या. तिच्या मम्मीचं माझं बोलणं झालं होतं की वहिनी तिच्या 4 लेवल झाल्या आहेत, ते आता वेदिक मॅथ्स फर्स्ट लेवल झाली, आता सेकंड करते. असं म्हटलं ठीक आहे पाठवा. ती गावी आली, ती म्हणे 15-20 दिवस जॉईन करू द्या. म्हटलं ठीक आहे. मग मी तिला आज लेवल 4, आपले जे विद्यार्थी लेवल 1 चे कॅल्क्युलेशन +2 +5 -6 +20 +20 +50 91 आन्सर सांगतात ना सर, ते ती म्हणे मॅम मला एवढं फास्ट येत नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर मग तिला मी वैदिक मॅथ्सची फक्त एकच ट्रिक दिली, कुठलीही संख्या मल्टिप्लाय बाय 11. आणि आपल्याकडे पण लेवल 1चा विद्यार्थी, त्याला पण दिली. तर हम्म. तिने कोणत्या मेथडने, आपली स्कूल मेथड असते का, त्या मेथडने सॉल्व्ह केलं. मग तिला तिला म्हटलं असं का बरं. तिला शिकवलेलं नसेल ना त्याच्या, आता तुम्ही ते मुलाला शिकवलं नाही, मग ती असेल. लेवल 1 कम्प्लीट झाली ना, लेवल 1 कम्प्लीट झाली ना. मग ऐका ना, लेवल 1 मध्ये तिला काय शिकवलं गेलंय, फक्त 2, 3, 5 आणि 125, फक्त ह्या संख्यांनी कुठल्याही संख्येला मग डिवाइड करायचं. मग तिला मी कुठल्याही संख्या दिल्या, केलं तिने. हम्म. म्हणजे फक्त 2, 3, 5 हम्म. आणि 125 ह्या 4 संख्या ती म्हणे मला फक्त लेवल 1 मध्ये एवढं शिकवलं. हम्म. पूर्ण बुक मग तिने मला दाखवलं की असं बुक आहे. मग त्याच्यात ते बुक असं होतं की फक्त एवढ्या संख्यांनी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन डिव्हिजन होती त्यांची. तर मग तिच्या मम्मीचा मला परत फोन आला. मग पार्थ किती छान करतो ना हो म्हणे, म्हणजे त्याचं नाव पार्थ आहे ना त्या मुलाचं. मग हम्म. त्याला म्हटलं, त्या परत मग दोघींचे व्हिडिओ मी परत त्यांना टाकले. त्यांच्या मित्राच्या बहिणीला म्हटलं बघा. मग हम्म. ते म्हणे तिच्या 4 लेवल झाल्या, पण मग ती गॅप जातो ना मग विसरून जाते, गॅप जातो ना मग विसरून जाते. म्हटलं ठीक आहे. पण मग वैदिक मॅथ्सचं फक्त तेवढंच येत होतं. माझा विद्यार्थी 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट कुठलीही संख्या 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह करतो. तुम्ही जवळजवळ 16 ते विद्यार्थी आहेत तिला आहे ना, माझ्याकडे. तिला वैदिक मॅथ शिकवलेलं नसेल, नो प्रॉब्लेम. पण एक आहे की नाही, लेवल 1 झाली. वैदिक मॅथ्सची लेवल हा, वन झाली, आता वैदिक लेवल 2 मॅथची लेवल 1 शिकणार मी आहे. मी अबॅकसची डोक्यात ठेवतो, सॉरी सॉरी. नाही वैदिक नाही मॅथ नाही नाही झालेली नाही, होती का? वैदिक. हा. ओके हा, ओके. ओके ओके, आलं लक्षात. लेवल 1 झालेली होती. मी ते मी म्हणून तर वैदिक मॅथ, विचारलं ना मी तिला. मी आहे ना ती, मी माझ्या डोक्यातच नाही आलं की तिची लेवल 1 झालेली आहे. असं आत्ता लक्षात आलं मला. ती तिसरी पासून हम्म. अबॅकस करते, ओके. तिसरीला आता 6वीला जाईल ती. तिच्या अबॅकसच्या 4 लेवल ऑलरेडी झाल्या. आता लक्षात आलं. मी तुमच्याकडे, मी ना वेगळी फाईल चेक करत होतो तिकडे. मला लक्षात नाही आलं. ठीक आहे ठीक आहे, आलं लक्षात. तिची ते- एक हा. लेवल झालेली होती. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे तुमचा की नाही, असं काही नाहीये. बघा, दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. आपल्याकडे पण पण त्यांना आपला सिलेबस खूप आवडला असं. आपल्याकडे पण काही गोष्टी आहेत. मला एक ठिकाणी मी त्या ताईंना खूप बोललो परवा. म्हणजे मी असं नाव नाही घेऊन सांगत तुम्हाला. म्हणजे आहेत आपल्याकडे, मोठी संख्या आहे त्यांची. पण त्या ताईंना मी थोडंसं बोललो, पण त्यांचा इश्यू नाही तो, त्यांचा मॅनेजमेंटचा इश्यू आहे थोडासा. तर आपल्याला उत्कृष्ट देता आला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही कसं घेतात, किती फी घेतात, ही मॅटर नाहीये. फी घेण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला कुणी संस्था विचारत नाही तुम्ही 200 मुलांना शिकवतायत का 1000 शिकवतायत आणि किती फी घेतायत. आपण कधी कोणाला विचारत नाही. हे आतापर्यंतच आपलं सर्वात, आपण त्या गोष्टीत करत नाही. आपण कुठल्याही रजिस्ट्रेशनसाठी आतापर्यंत 1 रुपया पण घेत नाही मुलांकडे. हा, फक्त हे बुक आहे, तो बुक घेऊन मुलगा शिकला पाहिजे, सिलेबस घेऊन शिकला पाहिजे, हेच आपलं रजिस्ट्रेशन आहे. आणि ते पण सर्व तुमच्या विश्वासावर चालतं. त्याला ठीक आहे, आपली कधीतरी सिस्टम येईल, तोपर्यंत येईल. पण आज तरी आपलं सर्व विश्वासावर चालतं, बिकॉज वी आर द फॅमिली. आणि त्याच्यात म्हणून माझं म्हणणं असतं की तुम्ही एक वेळ आला तर 200 रुपये जास्त घ्या पालकांकडनं, काही फरक पडत नाही. तुम्हाला लागत असते तर 200 रुपये जास्त घ्या, बट क्वालिटीसाठी किंवा आपल्या डेडिकेशनसाठी आपल्याला रिमार्केबल आन्सर आला पाहिजे की बाबा ठीक आहे, आम्ही जेवढ्या लेवल केल्यात तेवढ्या मुलांना समजल्या आणि मुलं समाधानकारक त्याचं फलित झालं. हे मात्र हे आपल्याकडे खऱ्या अर्थाने फी म्हणण्यापेक्षा हे आपल्याकडे खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा आली पाहिजे की समाधानकारक मुलांना. हे बघा, हे मॅथ नंतरचा पार्ट आहे. मॅथमध्ये 2 उत्तरं चुकू शकतात, पण मुलाची एक सवय डेव्हलप झाली पाहिजे. तुमच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यावर खऱ्या अर्थाने पैलू केले पाहिजे की त्याने सातत्यबद्ध केलं पाहिजे. आणि त्याचा स्पीड इन्हान्स, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याची एकाग्रता, अशा पद्धतीने त्याचं ऑब्झर्वेशन आणि त्याचं म्हणजे खऱ्या अर्थाने
त्याचं परीक्षण झालं पाहिजे तुमच्याकडनं ऍज अ टीचर म्हणून. म्हणजे तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने प्रेझेन्स ऑफ माइंड झाला का, तो कॉन्सन्ट्रेट जेव्हा गरज आहे तेव्हा कॉन्सन्ट्रेट होतो का, तो स्पीडी आहे का, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचं फोटो मेमरी, हा चेंज जाणवला पाहिजे आपल्याला. आणि तो पालकांना पण जाणवला पाहिजे. पालकांनी कधीतरी म्हटलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी चेंज होतोय. हा, नुसतं झिरो लेवल केली तर चेंज लगेच जाणवणार नाही, पण एक प्रोसेस आहे त्याची, एक न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग किंवा आपण म्हणतो ना ब्रेनची एक्सरसाइज होण्याची. म्हणून लेव्हल का अशा केलेल्या असतात की एक कालबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे, तो सतत ते 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, असे 2 वर्ष. म्हणून मी सांगत असतो की स्कूल बेसमध्ये गेले तर 6 महिने तुमची एक लेवल चालते, कारण तिथं सुट्ट्या वगैरे भरपूर काही येतात. एका सेमिस्टरला एक लेवल, दुसऱ्या सेमिस्टरला एक लेवल, अशा 2च लेवल आपल्या होतात. आणि जर तुम्हाला 4 लेवल शिकवायच्या असतील तरी तुम्हाला 2 वर्षाचा सिलेबस, 2 वर्ष जातात मुलांना. मग उद्देश असा असतो की हा मॅथ म्हणून किंवा कॅल्क्युलेशन म्हणून याच्याकडे न बघता याच्याकडे ब्रेन डेव्हलपमेंटची एक्सरसाइज असं बघितलं पाहिजे. त्याच्याबरोबर आपण म्हणत असतो तुम्हाला की बोथ हँड रायटिंग घ्या, टेबल रायटिंग घ्या, आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही थोडं अजून त्याच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचं जर तुम्हाला हँड रायटिंग स्किल त्यांच्याकडनं करून घेतलं तर डेफिनेटली मुलामध्ये चेंज होतो. म्हणजे तो चेंजची प्रोसेस आहे, वेळ देतो. आणि मग त्याच्या क्वालिटीज पालकांना पण जाणवतात, पालक पण प्रतिक्रिया देतात. तर आता अशी एक सुरुवात झाली पाहिजे. बाकीच्या ताईंचे कॅमेरे बंद आहे म्हणून मी वेळ घालवतोय. त्यांचे कॅमेरे ऑन झाले तर मी पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जाईल. तर असं एक तुमच्याकडे पण असं झालं पाहिजे की जर पालक खरोखर बोलत असतील तर प्लेस इन ऑन नीट अँड क्लीन प्लेस अँड रेकॉर्ड द सम हाफ अँड 1 मिनिट, त्यांचा एक काय प्रतिक्रिया आहे. बिकॉज इट इज अवर ॲसेट. आपले ॲसेट असतात हे, की पालक काय बोलतायत आपल्याबद्दल, आपल्या संस्थेबद्दल काय बोलतायत, ब्रेन ट्रेन अबॅकस बद्दल काय बोलतात, हे खास करून त्यांना आपण ओळख करून दिली पाहिजे. म्हणजे पालकांना बोलताना विद्यार्थ्यांना की आपण ब्रेन ट्रेन अबॅकस वेदिकाचा अभ्यास करतो, त्याचा कुठेतरी नामोल्लेख आला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या क्लासेसचं तुम्हाला एक फ्रीडम दिलं म्हणून तुम्ही कुठेतरी क्लासेसचं नाव ठेवू शकतात, पण पहिले संस्था, नंतर आपला क्लास. कारण मी नेहमी सांगत असतो, क्लास ठीक आहे, फ्रीडम दिलंय, पण तरी पण आता अजून बऱ्याच ठिकाणी दिसतं अजून पण ताईंपर्यंत मेसेज जात नाहीयेत. त्यांना असं वाटतंय की आमचंच आमचंच आमचंच, असं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे मला वेळ नाही, पण कोणाचे तरी मला येतात, बघावं या ताईचं स्टेटस, बघावं या ताईचं हे, बघावं या ताईचं. हे फ्रीडम दिलंय म्हणून त्यांना अं, ते एक स्वयंभू झाल्या साऱ्या बऱ्याच ताई. त्यांना असं वाटायला लागलं की आता मला ब्रेन ट्रेनची गरज नाही. आणि मग जेव्हा अटी आणि शर्ती लावल्या ना, मग तेव्हा जर मी पुन्हा परत सांगितलं ना हे नियम राहतील, मग तिथं मग परत फॅमिली लेअर नाही होणार, आपण व्यावहारिक होऊन जाऊ. तो एक तो एक प्रत्येकाला जाण असली पाहिजे. तो एक पार्ट आहे. आणि बोलताना प्रतिक्रिया ऍसेट आहेत आपले, ते नोंदवून ठेवले पाहिजे. काही व्हिडिओज बनवले तर आपला तो बुक अँड किट ग्रुप आहे तिथं टाकले पाहिजे. मी कोणाला लाईक मी कोणालाच का करत नाही. एखाद दिवशी एखाद्या ताईला 2 लाईक झाले आणि एखाद्या ताईला नाही झालं, तर त्या ताई बोमटा मारत बसतील माझ्या नावाने की मी आवडत नाही, ह्याच आवडतात म्हणून. मी म्हणून कोणालाच लाईक करत नाही, माझं असं काम आहे प्लेन. हा, म्हणजे परत तो पण एक भाव आहे त्या. हा, मी बघून घेतो, पण ग्रुपमध्ये असेल तर वैयक्तिक माझ्याकडनं नाही बघणं होत. सो ऍसेट गोळा करता आले पाहिजे, ते जमवून ठेवता आले पाहिजे. आणि आपला ॲज अ टीचर म्हणून आपलं प्रामाणिकपण पाहिजे. आता मनीषाताईंचा अनुभव वेगळा आहे की त्या गावाला गेल्या सासरी, खूप दिवसानंतर खूप वेळ राहिल्या, आणि त्याच्यात त्यांनी एक पुण्य कमवून आणलं. म्हणजे इट्स वंडरफुल. आपली समाजात एक ओळख तयार होते. ही एक अशी एक सिद्धी आहे की मी म्हणून सांगत असतो की तुम्ही अशा पद्धतीने आपण शिकतोय की तुम्ही आजही लाख विद्यार्थ्यांपर्यंत तुमचा आवाज पोचू शकतात, तुमचं नॉलेज पोचू शकतात. पण त्याच्यासाठी फक्त कर्मनिष्ठता, कर्म सिद्धांतावर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. मग आपोआप बाकीचे फळं मिळतील. त्याला फळांना जर तुम्ही म्हणाल की मी आत्ता झाड लावलं आणि उद्या या पुढच्या मोसमात लगेच रस खायचा आहे, असं निसर्ग शक्ती कधीच पॉसिबल देत नाही. त्याला वेळ लागतो. त्याला तुम्ही किती कसं कसं खतपाणी लावतात किंवा त्याचा प्रॉपर तुम्ही कशी निगा राखतात त्याच्याप्रमाणे पुढचं फळ येत असतं. म्हणून एक फळं वेचण्याची किंवा फळं
फळं आले तर आपण म्हणतो ना की आपण पहिलं देवाला वाहतो. एक प्रथा आहे आपली. तीच प्रथा आहे. म्हणजे इथं देव वगैरे नाही. देव म्हणजे एक चांगली प्रवृत्ती असलेलं एक वलय, चांगले पॉझिटिव्ह एनर्जीचं एक वलय असलेलं ते व्यक्तिमत्व असतं. देव म्हणजे काय? आपल्या पण आजोबा बाजोबा म्हाताऱ्यांना आपण आपल्या घरांमध्ये एका लाईनीत लावतो. सप्तशृंगी देवी असते, त्याच्याच बाजूला आपली खापर आजी, खापर पंजोबा पण असतात सप्तशृंगी देवीच्या शेजारी. त्याच्याच शेजारी मरीआई असते, आणि मरीआईच्या शेजारी शिवाजी महाराज असतात. शिवाजी महाराजांच्या बाजूला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. सांगण्याचा अर्थ काय आहे? दे आर द ऑल आर पर्सनॅलिटीज की 2000, म्हणजे आज मी असं सांगेल की त्या पर्सनॅलिटीज आपल्याला काही प्रेरणास्थानं असतात आपल्यासाठी, पूजनीय असतात. त्यालाच देव म्हणतात. म्हणजे 32 कोटी देव कधी होते मला माहित नाही, की त्या प्रवृत्ती होत्या. 32 कोटी या प्रवृत्ती होत्या की ज्या आदर्श वागत होत्या, जगत होत्या. तसं आता एक बाकीच्या ताई अजून येत आहेत म्हणून बोलतोय. तर म्हणून आज आपण समजा आता किती मोसम आहे बघा. आता जयंत्यात सर्व, म्हणजे शिवाजी महाराजांची झाली, ज्योतिबा फुलेंची झाली, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांची झाली, त्यानंतर आता हनुमानांची झाली, प्रभू रामचंद्रांची झाली, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. हे सर्व सर्व लोक 32 कोटीतले कोणीतरी असतील. 32 कोटीतले काउंटिंग केलं तरी हे असतील. तर हे सर्व आदर्शवत आहेत. पुण्य पुण्यात्मे आहेत, आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी संघर्ष केला. तसं आपलं पण होऊ शकतं. आपल्याबद्दल पण कोणीतरी बोलू शकतं. प्रियंकाताई, बरोबर ना? आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? आपलं पण होऊ शकतं. आपलं टार्गेट काय पाहिजे? म्हातारी गेल्यानंतर फादारीचा फोटो नातवानी पातवानी 4 5 10 पिढ्या सांभाळून ठेवावा एखाद्या म्हातारीचा. ते कोणी का असेल, आपण पण कधीतरी म्हातारा बनणार आहेत. आपण पण म्हणणार. म्हणजे काय गोल असले पाहिजे. मी नेहमी गोल बद्दल बोलत असतो की आपला स्वार्थ काय असला पाहिजे. माझ्या 4 पिढ्याने माझा माझा फोटो सांभाळून ठेवला पाहिजे. म्हणजे साऱ्या गावभर त्यांना सांगितलं पाहिजे होतं, तुमची म्हातारी फार फार कडक होती बाबा, तुमची म्हातारी फार हुशार होती बाबा. एक सांग आपल्याबद्दल अशा प्रतिक्रिया आल्या पाहिजे. आपण गेल्यानंतर, मी नसल्यानंतर माझ्याबद्दल काय लोक बोलतायत. या ऍसेटवर जर आपण काम करत असू, तर आज पण आपण सर्वजण काम करतोय. पैसे तर मिळणारच आहेत. परिवाराची देखभाल करण्यासाठी आपल्याला अर्थार्जन तर मिळवायचंच आहे. पण एक व्यक्तिमत्व विकास म्हणून किंवा एक खऱ्या अर्थाने व्यक्ती म्हणून जर जगायचं असेल तर हा एक विचार पहिला गोल असला पाहिजे. मग बाकीचे आपोआप होत असतात. मी टाइमपास करतोय बरं का, बाकीच्या ताईंना परत सांगतो. तुम्ही अजून आल्या नाहीत ना क्लासमध्ये म्हणून टाइमपास करतोय. ओके ना? मला टाइमपास करायला काही नाही, मी 1 तास 1.5 तास पण घालवेल असंच बोलत बोलत. 11 वाजून दिला आणि सांगेल आता की क्लास संपला म्हणून. तर असं झालं पाहिजे. तर एक त्याची एक मनीषाताई थोडी आठवण सांगत होते. तसं तुम्ही पण सांगत होते की तुम्ही कुठून पोहोला आले, काय गेले, पण आपली गुणवत्ता आपण दिली पाहिजे. सिलॅबस बद्दल बोलायला गेलं तर माझी एक खूप जुनी एक संस्था आहे. एक मुद्दाम सांगतो मी तुम्हाला. अशा तर लुटारू खूप संस्था आहेत. पण त्याच्यात एक अजून पण एक संस्था आहे की ज्यांच्याकडे मी रुबिक क्यूब शिकलो एका टीचरांकडे. त्या टीचरांच्या सिस्टर कन्सर्न, म्हणजे सिस्टर असतात वेगवेगळ्या. मी दिल्लीहून शिकलो होतो तेव्हाच. तर ते मला साऱ्या गावभर बोमटा मारून सांगतात, आमची कंपनी गव्हर्नमेंट आहे, असं मुद्दाम सांगतात. आता खरं खोटं करायला गेलं ना, मग ते खूप वादाचा भाग असतो हा सर्व. आमचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे. मग आम्ही काय म्हणजे त्यांचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट, मग आपलं कुठलं आहे? आपली संस्था काय रजिस्टर नाही का? म्हणजे सांगायचं असं. मग त्यांना सांगितलं काय असतं गव्हर्नमेंटचं मला समजून सांगा. लोक काही पण फेकाफेकी फेकाफेकी फार करतात. तर त्यातला फेकाफेकीचा प्रकार आहे की आज पण अजून मला फोन आला, मी झोपेत होतो सकाळी. अरे नरेंद्र जी क्या कर रहे हो? म्हटलं सोया हूँ बोलिए. म्हणजे मला पहिला फोन त्यांचा होता आज झोपेतून. अरे यार हमारा बुक क्यों नहीं यूज करते आप? मतलब हमारा बुक को क्या रोग आ गया क्या? म्हणजे आपल्या गावठी आपल्या खानदेशी भाषेत आपण म्हणतो ना, हमारा बुक क्यों नहीं यूज करते, म्हणतो आमच्या बुकला काय रोग आलाय का? तुमचं बुक आम्ही वापरायचं तर? म्हणजे माझ्या मनातल्या मनात बोलायचं तर, तुमचं पुस्तक का वापरायचं आम्ही? आमच्या पुस्तकाला काय रोग आलाय का? आमच्या पुस्तक पण आम्ही 15 वर्ष रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून बनवलंय. त्याचं पुस्तक पण तुम्हाला दाखवतो मी लागल्यास. मग आता बघायचं तुम्हाला, बघा मग पुस्तक.
मग त्यांच्या पुस्तकाला रोग लागलाय का आपलं पुस्तक? मग तिला मी बोललो, बाई चला आता दाखवूनच देतो तुम्हाला, जस्ट मिनिट. एवढ्या जागेतच असेल ना, मला सकाळीच फोन आला होता ना. हम्म. बघा त्यांचा बुक बघा तुम्ही त्यांचा. असे लोक आहेत. तर आमचं बुक का नाही वापरत? आणि त्या बुक मध्ये ठिकाणं नाहीये. तुम्ही 2-3 पेजेस तर बघितले असतील ना, बुक्स ऑफ व्हिडिओ तर बघितला असेल ना तुम्ही. ठिकाणा नाहीये. म्हणजे कसं आहे, आणि ते साऱ्या गावभर बोंबट्या मारून, अख्ख्या दिल्लीभर बोंबट्या मारून फिरते की आम्हाला गव्हर्नमेंट का कोर्स आहे, आम्हाला गव्हर्नमेंट का कोर्स आहे. म्हटलं मग आम्ही काय कुठून आलोय, घाटाखालून आलोय का तुम्ही गव्हर्नमेंटचा कोर्स घेऊन आले? तर एक सांगायचा अर्थ असा की प्रत्येक जण आपापलं मार्केटिंग करतो आपापल्या पद्धतीने. तसे नाशिकमध्ये, महाराष्ट्रात पण खूप आहेत. म्हणून मी 12 घाटाचं पाणी पिऊन आलेलो आहे, मी साऱ्या गावभर. कारण मी खूप म्हणजे त्या असोसिएशन पण खूप असतात, त्या असोसिएशन मध्ये पण होतो. तिथं पण बघितलं सर्व शेंड्या लावायचे कार्यक्रम आहेत. मग मी त्यांना रामराम ठोकला, बाबा तुमचं काम तुमचं चालू द्या, आमचं काम आम्ही करतो. हा, म्हणजे थोडासा एक व्यावसायिक दृष्टिकोन असतो सर्व. आणि म्हणून खूप सारे लोक आहेत. मला खूप नॅशनल इंटरनॅशनल खूप सारे मेसेज येतात, फोन येतात की तुमचे मुलं पाठवा. दे आर ऑल आर द प्रोफेशनल. सर्व धंदेवाईक लोक आहेत. आणि खरं बोललं की मग लोकांना राग येतो. राईट अगर बोला तो भी कभी कोई राग येतो. म्हणून आपला उद्देश आहे की मुलांना या सर्व गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. ओके. मनीषाताई, उर्वशीताई, मनीषा वाणीताई, रियाताई, त्याच्यानंतर स्वाती विकासताई, हर्षदाताई, अश्विनीताई, प्राची कुमावताई, त्याच्यानंतर भरपूर काही, सोनालीताई, ज्योतिताई. तुमचं तुमचं मौन व्रत झालं असेल म्हणजे मी क्लासला सुरुवात करतो, कारण माझ्यासमोर जोपर्यंत कॅमेरा ऑन होत नाही तोपर्यंत मी टाइमपास करत होतो. सो ओके. सो हा. सर, हा. हॅलो सर. हा. सर, मी जर कॅमेरा ऑनचा केला ना, तर मग आवाज आहे ना मला असा थोडा हे होतोय, ठीक खरंच आहे. म्हणून मला काय कॅमेरा हरकत बंद करावा लागतोय. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. माझं काम आहे, मी फक्त आवाज द्यायचा काम दिला. मी वका द्यायना काम काम करत आहे फक्त आता. तुमले वका आवाज आला की नाही आला तर तुम्ही बघायचं आपल्या घरगुती भाषेत. नाही येतोय सर, आता येतोय क्लिअर आवाज. माझा कॅमेरा ऑन केला काम का आहे आवाज ते होतोय माझं लगेच. काम आहे वका द्यायचं काम केलं. माझ्या आईराणीत म्हणता ना, वका द्यायचं काम केलं. म्हणजे बाई, हो हो. झालाय वेळ, क्लासमध्ये या. बेल वाजते, त्यालाच वका द्यायचं काम म्हणतात आयराणीमध्ये. मी माझं काम केलं. हो सर. बाबा बघा, ठीक. आता झालं असेल वेळ तर या बाबा क्लासमध्ये. चलो ठीक आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. 29 मायनस 22 अगेन -2 -4 +1 +2. सेट द झिरो. मला माहिती आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. थोडासा फास्ट. ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. बीटवर करायचं तर टूल बीटवर करा, फिंगरवर करायचं तर फिंगरवर करा, मेंटल अरिथमेटिक करायचं ते मेंटल अरिथमेटिक करा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता सर्व ठिकाणी फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, क्विकली आलं पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 28 -22 -5 +10 +55 -6 +20 -30 +6 -51. आन्सर इज. 5. ओके, बोलायची गरज नाही, जस्ट अंगठा दाखवला तरी मला लक्षात येऊन जाईल. आन्सर इज द 5. वंडरफुल. सेट द झिरो. एव्हरीवन थोडासा फास्ट. 2 +2 अगेन -3 +5 -5 +3 -2 +5 -6 +60. आन्सर इज. वंडरफुल. 61.
वंडरफुल मनीषाताई. सेट द झिरो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 23 मायनस 22 प्लस 4 मायनस 3 प्लस 2 अगेन प्लस 2. आन्सर इज. आता इनॉस फॉर्म्युला होता फक्त इथं. फक्त इनॉस फॉर्म्युला होता, बाकी काहीच नाही. बाकी ताईंना लगेच फिरकी उडाली बाकीच्या ताईंची. काही हरकत नाही. आन्सर इज आन्सर इज 4 होता. 4 मध्ये प्लस मला वाटतं 2 सांगितला मी लास्ट ऍप्लिकेशन. +2 हा. +6 झाला आणि आन्सर. येस. 2 ला -3 आणि +5. आन्सर इज 6 दिसायला पाहिजे होता. असं मला वाटतं शेवटचं ऍप्लिकेशन होतं. सेट द झिरो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज एव्हरी वन. ओके. 68 -66 +60 -11. आन्सर इज. 51. वंडरफुल. सेट द झिरो. तो इकडे लक्ष द्या. मी जस्ट ट्यून करण्यासाठी तुम्हाला केलं. तुम्ही सर्वजण छान करतायत. सर्वांनी प्रामाणिकपणे आजपासून जे काय आधी सांगितलंय, आपण आता सर्व जवळजवळ सिलेबस आपला संपलाय. पण शिकवणं काही संपत नाही आपलं. काय काळजी नका करू. सिलेबस आपला लेवल 4चा संपलाय. पण शिकवणं काय संपणार नाही, एक्सप्लेनेशन संपणार नाही. पुन्हा पुन्हा खूप सारं आपण बघणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. माझी उद्या कदाचित, जर तर मी सेकंड शिफ्टला गेलो ड्युटीला, झोपेच्या याच्यावर आहे. व्यवस्थित झाली झोप तर जाईल, नाहीतर मी तुम्हाला भेटेल. जर गेलो तर मी प्रॅक्टिस लिंक पाठवेल. पुन्हा परत आपण सोमवारी भेटू. पुन्हा पूर्ण आठवड्याचा प्लॅन करून घेऊ आणि सोमवारी आपण छान प्रॅक्टिस करू. पण आज आपल्याला एक थोडंसं एक नवीन एक एक कॉम्प्लिमेंटरी मी असं एक ठरवलं होतं की आपण खूप दिवसानंतर एक थोडंसं वेगळं काहीतरी शिकू. कारण आता तेच 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 खूप झालं ना आपलं. आणि छान करतायत तुम्ही, बरोबर ना. माझं काम संपलंय, मी असं डिक्लेअर करून देतो. म्हणून थोडंसं एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी शिकू. त्यातला त्याचा आज दिवस पौर्णिमेचा दिवस होता. म्हणजे निसर्ग शक्ती म्हणून आपण मानतो. निसर्गामध्ये चंद्र पूर्ण आलेला असतो. आणि जर 70% जर शरीरात पाणी असतं आणि जर समुद्राच्या लाटांवर सुद्धा चंद्राच्या शक्तीचा एवढा परिणाम होतो की ते ते सुद्धा उफाडून येतं, असं म्हणतात. तर मग आपल्या पंचमहाभूतांमध्ये आपल्या शरीरात जर पाणी असेल जास्त, तर निश्चित आपल्या भावना किंवा आपलं उत्साह हा त्या लेवलचा असतो. इकडे लक्ष द्या. मग पौर्णिमेच्या दिवशी का देवपूजा करायची, याच्या मागचं मोठं सायन्स आहे, पण ते मी आज घेणार नाही. कारण का देवपूजा करायची, मग असं पण येतं परत, मग पुन्हा परत ते आपलं लेक्चर वेगळं होईल. कारण जेव्हा आपण या उत्साहात असतो, तेव्हा एक चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडाव्यात किंवा एक चांगल्या एनर्जीच्या आपण संपर्कात असावं. चांगल्या एनर्जीच्या संपर्कात असावं. एक मुद्दाम सांगतो. आणि चांगली एनर्जी ही आध्यात्मिक एनर्जी असेल, मग आपण कुठल्याही जाती धर्माचे असो. प्रत्येक धर्मात अध्यात्म आहे. प्रत्येक धर्मात देवात्मा आहेत. प्रत्येक धर्मात आपले तंत्र आणि मंत्र आणि स्तोत्र आहेत. प्रत्येक धर्माचे ठरलेले आहेत. कोणत्याही समाजाचे असोत, त्याला लीन गेलं की एक आत्मिक बळ वाढतं. आणि आत्मिक बळ वाढवण्यासाठी अशा एक निसर्गाच्या योग्य दिवशी पण आपण त्याचा अध्यात्माच्या संपर्कात असलो की आपला आपला आपण ग्रोथ करून घेतो. आणि म्हणून असं वाटलं मला की चला, कुछ तो भी नया शिकेंगे. बाकी काही अर्थ त्याचा याचा आणि त्याचा काय अर्थ नाही, काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. ओके. सो आता काय शिकायचं आपल्याला ते दाखवतो. प्लीज थोडंसं सर्वजण प्रामाणिकपणे बघा. सर्वजण प्लीज प्लीज प्रामाणिक बघा. थोडासा मी आवाज वाढवून घेतो. आम्हा एक म्हणजे काहीतरी गडबड झाली. आता आता प्रॉब्लेम नाही येणार. हा, आता प्रॉब्लेम नाही येणार. मला माहिती. ओके, सर्वजण व्यवस्थित ऐका. फक्त व्यवस्थित ऐका. मी काही प्रश्न विचारेल, त्याचे उत्तर आपण देऊया नंतर. हा, प्लीज प्लीज. हा. ओके. ओके. एक जस्ट व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला. आता या व्हिडिओमधून काय शिकायचंय आपल्याला, एक लक्ष द्या की मी नेहमी म्हणत असतो ना की खूप झाले आता. ते मला त्या भाषेत नाही म्हणता येणार, ते अभंगातमध्ये. खूप झाले आता सत्कार सोहळे. मुलांना ते वाटप खूप झाले, मेडल आणि ट्रॉफ्या. आता त्यांच्या टॅलेंट शो करण्याचं आपल्याला खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे.
आणि त्या मुलाचा कॉन्फिडन्स, त्या मुलाचा तो हावभाव, डेफिनेटली की तो जो माहोल बघितला, ते कोणी काही असे उल्लू-बिल्लू काही कोणी नव्हते. दे आर द व्हेरी इंटेलिजंट समाज, जो काय म्हणतो आपण अतिप्रगत समाज, युरोपियन किंवा यूएस कुठलाही मला पण माहीत नाही. बट डेफिनेटली तो एक टॅलेंट शो असेल, की तिथं कोणीतरी टॅलेंट येऊन दाखवतं आणि त्या नेमकं त्या पिलूला तिथं आमंत्रित केलं असेल आणि दे विल बी शो द मॅथेमॅटिक टॅलेंट. आता हे सांगण्याचा उद्देश काय? असे टॅलेंट शो मध्ये आपले मुलं, परत खूप साऱ्या ताईंचे व्हिडिओज बनतात, नो प्रॉब्लेम. असे विद्यार्थी आपले पण पुढे यावेत, हा एक उद्देश आहे या सर्व माध्यमातून. मग असे टॅलेंट सर्च आपल्याला करता याव्यात, म्हणून मी काल सांगितलं होतं तुम्हाला, आठवत असेल तुम्हाला, आठवतं थोडं थोडं आठवत असेल तर बघा, की आपली आपली पण एक जगण्याची, वागण्याची एक रीत बदलली पाहिजे. की मी नेमका खर्च कुठं करावा, मी नेमकं परचेस काय करावं, काय नाही करावं. 1.5 किलोचा केकची ऑर्डर टाकायची, का ₹150 बुक मागवायचं, आणि ते बुक मला, ₹150 बुक मला 1.5 लाख लोकांपर्यंत कशी माझा टॅलेंट घेऊन जाईल, हा एक प्रत्येकाचा गोल असू शकतो. ₹150 का 1,500चा केक आणून त्याचं काय होणार आहे थोड्या वेळाने, काय होणार आहे ते आपल्याला माहिती आहे. पण तेच जर 1,500चं पुस्तक, 500चं पुस्तक आपण घेऊन आपलं नॉलेज एक्सप्लोर कुठपर्यंत करू शकतो जगाच्या टोकापर्यंत. आपलं हे एक गोल प्रत्येकाचे वेगवेगळे असले पाहिजे, आणि म्हणून इनडायरेक्टली माझा हा बोलण्याचा उद्देश असतो. आता हा व्हिडिओ दाखवला, हा एक व्हिडिओ मी कधीतरी मी जेव्हा, मला वाटतं आता या काही मनीषाताई वगैरे, मी हे कोरोनामध्ये पण मुलांना शिकवलं होतं. त्याचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला आहे, नाही असं नाही. पण एक उद्देश असा होता, की त्यावेळेस पण मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, किंवा आला तो आपल्या ग्रुपमध्ये, आणि लक्षात, अरे यार, हे तर आपल्याला पण येतं. चला आपण शिकूया विद्यार्थ्यांबरोबर. आणि म्हणजे कोरोनामध्ये पण विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केला. खूप दिवसानंतर मला पण आता आठवलं, की कारण प्रॅक्टिस आपण खूप छान करतोय, थोडंसं डिफरंट शिकूया. तर याला मॅजिकल स्क्वेअर म्हटलं जातं. ही जी काही टेक्निक आहे, 5x5, 4x4, 3x3, 2x2, असे खूप सारे मॅजिकल स्क्वेअर्स असतात. आता इथं काय आपला मॅजिकल स्क्वेअर शिकवण्याचा क्लास नाहीये. म्हणजे मग पुन्हा परत हा घ्या, तो घ्या, तो. आता जे प्रायोगिक